आपल्या सोबत आहेत वरिष्ठ पत्रकार विकास वैद्य सर. विकास सर, मतदान झालं, आता प्रतीक्षा आहे निकाल कुणाच्या बाजूनं, सत्ता कुणाची येईल, काय वाटतं? नाही, जे आकडे येतात आहे तो भाग जरी सोडला तरी मला स्वतःला वाटतं की महायुतीला थोडंसं एज आहे या भागामध्ये महाराष्ट्रात. कारण याची एक 2-3 कारणं मी सांगू इच्छितो. लोकसभामध्ये ज्या पद्धतीने जो सामंजस्यपणा हा महाविकास आघाडीत दिसला तो महायुतीमध्ये नव्हता. पण विधानसभेमध्ये महायुतीने त्यांच्या बऱ्याच चुकांवर त्याची शिकवण घेत त्यांनी अनेक चुकांवर त्यांचा अभ्यास केला आणि त्या चुका दुरुस्त करून त्याच्यामधला एक सर्वात महत्त्वाचा एक सामंजस्यपणाचा जो भाग आहे तो महायुतीमध्ये आपल्याला आढळला. सीट शेअरिंगमध्ये जे काही 3 पार्टी असल्यामुळे अर्थातच काही ना काही थोड्याशा कुरबुरी असतात, त्या कुरबुरी वगळता आणि त्यांनी ॲडजस्टमेंट जर केली तर मला एक्झॅक्ट आकडा सांगता येणार, पण मला वाटतं 22 किंवा 23 जागी त्यांनी त्यांचे उमेदवार हे आयदर शिवसेना शिंदेमध्ये किंवा अजित पवारमध्ये हे करून, म्हणजे ज्या ठिकाणी समजा अजित पवार गटाने सीट मागितली तर त्या ठिकाणी तिथला उमेदवार फॉर्मिडेबल असेल, सॉलिड उमेदवार असेल, तो भाजपचा असेल तर तो भाजपचा उमेदवार त्या पक्षामध्ये हे करून कुमार बडोलेचं झालं त्या ह्याच्यात, किंवा राजू पारव्यांचं लोकसभेमध्ये केलं होतं त्यांनी. पण इथे खूप लार्ज स्केलवर ते झालं. याच्या आधी ते झालेलं नाही असं नाही आहे, पण इतक्या लार्ज स्केलवर ज्याचा एकदम दृश्य असा जो भाग आहे तो एक झाला त्यांचा. दुसरं एक महत्त्वाचं हे आहे त्यांनी की जवळजवळ त्यांनी 30,000च्या आसपास हे लोक बाहेरच्या राज्यांमधनं इथे आणले आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी नॅरेटिव्ह सेट केले. रोज काहीतरी नवीन ते लोक सांगायचे एकूणच, म्हणजे समाजाला आणि मीडियाला. त्याच्यामधला एक भाग असा होता की उदाहरणार्थ तेलंगणा किंवा कर्नाटक किंवा हिमाचल प्रदेश किंवा अशा बाहेरच्या राज्यांमध्ये ज्यांनी पोल प्रॉमिसेस केले होते काँग्रेसनी आणि ते कसे फेल ठरले, त्याच्यामुळे त्यांची पंचसूत्री कशी फेल ठरेल. कारण काँग्रेसने जसं म्हटलं की आम्ही 3,000 देऊ, हे 2100 देतात येतं, तर ते हे 1500 देतात येतं, किंवा हे 2100 देणार आहे तर आम्ही 3,000 देऊ. तर काँग्रेस असा प्रॉमिसेस करते पण ते फुलफिल करत नाही. हे नॅरेटिव्ह सेट करायला त्या राज्यातले लोक अगदी आकडेवारी घेऊन त्यांनी बिलकुल स्टॅटिस्टिक्स देऊन त्याचे दाखले दिले. तिसरा एक महत्त्वाचा भाग असा होता की RSS साधारणपणे लोकसभेमध्ये बऱ्याच अंशी नाराज होतं. असं इंटरनल याच्यामध्ये RSSचं म्हणणं होतं की भाजपवाले आमच्याकडे आलेच नाही या ह्याच्यात. आणि मग त्याच्यानंतर जो हे गेला, आता अजित पवारचं म्हणजे अलायन्स हे RSSला मान्य नसलं तरी देखील RSSनी या इलेक्शनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलं. आणि RSSचं नेटवर्क हे जनरली असं तुम्हाला दिसत नाही, दृश्य नसतं, ते आतून त्यांचं काम करत असतं. उदाहरणार्थ पन्ना प्रमुख हा भाग BJPचा मागच्या वेळेला तितका यशस्वी ठरला नव्हता. त्या पन्ना प्रमुखाची जबाबदारी ही RSSच्या व्हॉलेंटियर्सनी घेतली की गजानन उमाटेंनी केलेलं आहे, विकास वैद्यांनी केलेलं आहे, मग कोणाकोणाचे राहिले आहे, तर देवेंद्र फडणवीसांचं राहिलेलं आहे, मोहन मतेंचं राहिलेलं आहे, मग त्यांच्या घरी जा, त्यांना बोलावून घेऊन या. तर हा मेनली BJP वोटर्स होता त्यांना आणताना. त्याच्यामुळे ती संख्या आपण जर बघितलं की यावेळी टक्केवारी पहिल्यांदा टक्केवारी महाविकास आघाडी तुमच्या मतानुसार येत नाही सत्तेत, तर त्याची काय कारण आहे ते येण्याची? नाही, त्यांची मी सांगितलं ना की त्यांचा सीट शेअरिंगचा भाग चुकला, त्यांचे उमेदवार चुकले. त्यांनी उमेदवारांची पेरणी चुकली आणि त्यांनी जे महायुतीमधल्या ज्या चुका होत्या या सरकारमधल्या, विशेषतः भाजपचं आपण जर बघितलं तर त्याचं एन्कॅशमेंट करण्यामध्ये महाविकास आघाडी यशस्वी नाही ठरली. त्यांनी काय केलं की त्यांनी महाविकास आघाडींच्या चुकांवर खूप सारे अटॅक केले, पण आम्ही काय देतो आहे नवीन हे पण त्यांनी सांगितलं. त्या लोकांना वाटत आहे की ठीक आहे, यांनी चूक केली, तुम्ही काय देणार त्या ह्याच्यामध्ये. आणि दुसरं, त्यांच्या चुकांवर देखील त्याचं ज्या पद्धतीने त्यांनी प्रमोशन करण्याचा प्रयत्न केला त्याचं एन्कॅशमेंट करणं. उदाहरणार्थ जसं दक्षिण पश्चिममध्ये साधारणपणे देवेंद्र फडणवीसांची बद्दल कनेक्ट नसण्याची नाराजी होती. तो कनेक्ट नव्हता की होता हा त्या कार्यकर्ता सांगेल, पण हा जनरली एक सगळ्यांनी त्याचा तो मुद्दा उचलून धरला. पण त्याचं एन्कॅशमेंट प्रफुल्ल गुडदे हे करू शकले नाही किंवा त्यांनी विशिष्ट पट्ट्यामध्येच त्याचं हे केलं. तर हे सर्वसाधारणपणे महाविकास आघाडीचं दिसून आलं. सर, मुंबई, विदर्भ, ठाणे पट्टा, मराठवाडा हे रिजन्स महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी किती महत्त्वाची असेल? असं म्हटलं जातं की गेटवे आहे विदर्भ मुंबईच्या सत्तेचा, म्हणजे इथनं मार्ग जातो मुंबईच्या सत्तेचा. तर मुंबईसोबतच विदर्भासोबतच मुंबई असो किंवा मराठवाडा असो, काय वाटतं तुम्हाला हे किती निर्णायक ठरतील? नाही, याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा भाग की विदर्भाचा म्हणजे राज्याच्या सत्तेचा मार्ग हा विदर्भातून का जातो, याचं सर्वात महत्त्वाचं कारण हे आहे की विदर्भामध्ये सरळ काँग्रेस
आणि भाजप या दोन मोठ्या पक्षांची लढाई होते आणि ते दोन मोठ्या पक्षांपैकी किती सीट्स ते जास्त इथून जिंकतात त्या सीट्सच्या आधारावर पुढचे समीकरणं ठरतात. आपण साधारणपणे त्या पट्ट्यामध्ये पाहिलं तर त्या पट्ट्यामध्ये खूप मिक्स आहे. तिथे भाजप पण आहे, तिथे काँग्रेस पण आहे, तिथे NCP पण आहे, तिथे शिवसेना पण आहे, पण तिथे शेकाप पण आहे. तर असे वेगवेगळे पक्ष त्या ठिकाणचं समीकरण, त्याच्यामुळे खूप मोठ्या पक्षांची खिचडी असल्यामुळे ती एक पक्ष मोठ्या प्रमाणात. त्याच्यामुळे आपण जर बघाल तर साधारणपणे पोल्स एक्झिट पोलचे पण हे आलेले आहे तर त्याच्यामध्ये भाजप हा सिंगल लार्जेस्ट दाखवतात आहे, जे काही अंशी खरं आहे. दुसऱ्या नंबरवर काँग्रेस येते. त्याच्यामुळे भाजप आणि काँग्रेस यांचं जे कॉम्बिनेशन आहे हे कॉम्बिनेशन म्हणजे विदर्भामध्ये तुम्ही जर लढती पाहिल्या, आज काँग्रेसचे जवळजवळ 40 उमेदवार आहे विदर्भामध्ये त्यांनी उतरवले आहेत. ते त्याचप्रमाणे यांचे 47 आहे भाजपचे. तर हा इतका मोठ्या प्रमाणात म्हणजे त्यांच्या सगळ्या इतक्या मोठ्या उमेदवारांच्या संख्येमध्ये तर हा जो भाग आहे तर हा त्याच्यामुळे इतक्या मोठ्या सीट्सचा जो आपण बघितलं तर 2014मध्ये भाजपने एकट्याने 44 सीट जिंकल्या होत्या याच्यामधनं. तर त्या 44 सीटचा इतका मोठा फरक पडतो की पुढे मग 20 जिंकल्या, 15 जिंकल्या, 10 जिंकल्या वेगवेगळ्या पट्ट्यामध्ये. तर ते कंबाईन त्याची टोटल खूप मोठी होते. सर, जे यावेळेस डिव्हिजन प्रचंड होईल असं वाटतं, कारण की बच्चू कडूंच्या नेतृत्वात एक नवी आघाडी, वंचित समीकरण, मनसे असो की इतर अपक्षही मोठ्या प्रमाणात राहिले, त्याचा कुणाला फायदा होईल असं वाटतं? नाही, पक्षाचा हे बघा, पक्ष जे आहे पक्ष यावेळेस मला वाटत नाही फारसं, म्हणजे जसं BSP असेल, वंचित असेल, मनसे असेल, त्यांचं व्होट डिव्हिजनपेक्षा जे अपक्ष म्हणजे आता उदाहरणार्थ आपण जर उदाहरण घ्यायचं झालं तर नागपूरमध्ये पश्चिम नागपूरची सीट आहे, तिथे नरेंद्र जिचकार उभे आहेत. नरेंद्र जिचकारचा तोटा हा सर्वसाधारणपणे काँग्रेसला होईल आणि त्याचा फायदा BJPला होईल. तसंच त्याप्रमाणे जर आपण रामटेकची सीट धरली तर रामटेकमध्ये महाविकास आघाडीचे विशाल बरबटे उभे आहे, पण राजेंद्र मुळक हे मुळात काँग्रेसवाले पण अपक्ष म्हणून उभे आहे. तर हा जो साधारणपणे डॅमेज फॅक्टर जो आहे हा डॅमेज फॅक्टर खूप मोठ्या प्रमाणात करणार आहे की राजेंद्र मुळक काही कोणत्या पक्षाकडनं उभे नाही आहे किंवा नरेंद्र जिचकार कोणत्या पक्षाकडनं उभे नाही आहे. हां, उत्तरमध्ये जसं मनोज सांगोळे वेगवेगळ्या पार्टीज आहे, म्हणजे वंचित आहे, मनसे आहे, बच्चू कडू यांच्यासोबत जे अलायन्स झालेला आहे, यांचा फायदा महायुतीला होईल की महाविकास आघाडीला होईल? नाही, तो त्या ठिकाणचा भाग आहे. आता मी जसं तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो की उत्तर नागपूरमध्ये नितीन राऊत उभे आहेत, त्यांच्या अगेन्स्टमध्ये 26 कॅन्डिडेट जे लोक दलित मतांची मोठी टक्केवारी त्यांच्याकडे खेचली जाऊ शकते. मनोज सांगोळे हे तुमच्या BSP कडनं उभे आहे. तर मनोज सांगोळेचं तिथे एक नाव आहे, मनोज सांगोळे समजा चालले आणि त्यांनी 20,000 वोट घेतले तर त्याचा फायदा कोणाला होईल? ऑब्व्हियसली त्याचा फायदा मिलिंद मानेंना होईल. तर हा असा जो वेगवेगळ्या ठिकाणचं जे समीकरण आहे त्या ठिकाणचं तसा त्याचा फायदा. माझा शेवटचा प्रश्न, उल्हास बापट यांनी म्हटलेलं आहे की बहुमत आहे, त्यांना राज्यपालांनी पाचारण केलं पाहिजे सत्तेला, ना की सिंगल लार्जेस्ट पार्टीला. तर त्याचं समीकरण कुणाचं असेल? 23 तारखेला कुणाला बोलवेल राज्यपाल सत्ता स्थापन करायला? कारण की 26 तारीखला आपल्या विधानसभेची मुदत संपते. नाही, उल्हास बापट सरांचा मी पण इंटरव्ह्यू पाहिला तुमच्या, अतिशय अभ्यासपूर्ण आणि माझ्यासाठी पण तो एक शिकण्यासारखा भाग होता. त्याच्यामध्ये फक्त मला जे एक वाटतं की जेव्हा प्रीपोल अलायन्स असतं, प्रीपोल अलायन्स हे डिसाईड आहे, तर प्रीपोल अलायन्समध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टीवाला इश्यू असण्याची शक्यता कमी आहे. की जेव्हा तिथे भाजप, शिवसेना, शिंदे आणि NCP अजित पवार हा ग्रुप जर एक संध आहे तर त्याच्यामध्ये ते ग्रुपलाच बोलावतात अशा ह्याच्यात. त्या ह्याच्यात तुम्हाला काही त्यांचं जसं म्हणणं होतं की पाठिंब्याचे पत्र लागतात. ज्या ठिकाणी वेगवेगळे लढले, जसं 2014मध्ये वेगवेगळे लढले होते सगळेजण, या ह्याच्यामध्ये प्रीपोल अलायन्स आहे, हे ऑफिशियल आहे, ते रजिस्टर्ड आहे की आम्ही अलायन्स करून याच्यामध्ये उतरलेलो आहे. त्याच्यामुळे ते निश्चितपणे त्या अलायन्सचा त्यांचा संख्येचा मार्ग किती आहे आणि त्याच्यामध्ये समजा उदाहरणार्थ आपल्याला सांगायचं समजा की यांना 150 मिळाले आणि त्यांना 145 मिळाले किंवा 5 कमी पडतात आहे समजा ज्या कोणत्या बहुमतासाठी 135 किंवा 140, 145 पाहिजे बहुमतासाठी, मग त्या ह्याच्यामध्ये ते म्हणू शकतात की तुम्ही 5 लोकांचं आम्हाला अधिकृत पत्र आणून द्या. असा तो सर्वसाधारणपणे मला असं वाटतं. ज्या अलायन्सला बहुमत आहे, मॅजिक फिगर 145च्या पुढे जातो, त्याला राज्यपाल बोलू शकतात. त्याला राज्यपाल बोलवू शकतात. ते प्रीपोल अलायन्स असल्यामुळे सिंगल लार्जेस्ट पार्टीचा इश्यू नाही आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.